अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही, न्यायासाठी सत्ताशाही, भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही, लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही, लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही, लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही, शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही, चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. साकीब शहांचा संघर्षमय प्रवास व्हायरल, पुसदचा तरुण नेता चर्चेत, आईचा आशीर्वाद, नेत्याचा उदय. साकीब शहांची भावनिक कहाणी समोर, 22व्या वर्षी नगरसेवकाची कमाल, वडिलांच्या निधनानंतरची प्रेरणागाथा, साकीब शहांचा प्रामाणिक लढा गाजला. पुसदमध्ये व्हिडिओची जोरदार चर्चा, साकीब शहांच्या कामाचं जनतेनं केलं कौतुक. तरुणाईसाठी प्रेरणा, साकीब शहा. साकीब शहा चाडूला शाह संघर्षातून घडलेला नेता. पुसदचा प्रेरणादायी व्हिडिओ व्हायरल, लाखो लोक भावुक. आईच्या आशीर्वादातून उभा राहिलेला नेतृत्व प्रवास. 22व्या वर्षी नगरसेवक, आता पुसदची नवी ओळख. पुसदमध्ये सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. संघर्ष, प्रामाणिकपणा आणि आईच्या आशीर्वादातून उभं राहिलेल्या एका तरुण नेत्याची ही कहाणी आहे. हा व्हिडिओ आहे पुसदच्या साकीब शहा जानूला शाह यांचा. सर्व पुसदकर नागरिकांना नम्र नमस्कार या शब्दांनी सुरू होणारा एक भावनिक व्हिडिओ सध्या पुसदमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी पितृछत्र हरवलं, परंतु आईने दोनही भूमिका निभावत 2 मुलांना उभं केलं. तिच्या कष्टांच्या पायावर साकीब शाह यांनी वेट लिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक आणि नंतर सामाजिक राजकीय कार्यात दमदार प्रवास सुरू केला. केवळ वयाच्या 22व्या वर्षी काँग्रेसतर्फे नगरसेवक पद मिळालं, परंतु पदापेक्षा जबाबदारी मोठी. नगरपालिकेतील भ्रष्टाचार, हैगय आणि मनमानी विरोधात भक्कम लढा हेच त्यांचं ओळखपत्र बनलं. कोरोना काळात मदत, सामान्यांच्या अडचणी, रस्ते, पाणी, लाईट पासून शाळा, आरोग्यापर्यंत जनतेच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज. या सगळ्यांमुळे साकीब शहा जनतेच्या मनात वेगळी जागा निर्माण करण्यात यशस्वी झाले. पत्रकार बांधवांनी कोणत्याही जाहिरातीशिवाय कौतुक केल्याचं त्यांनी मनापासून कौतुक केलंय आणि स्वतःच्या कृतीतून किंवा शब्दातून कोणाला दुखावलं असल्यास माफी मागण्याची त्यांची विनम्रता हे त्यांना इतरांपासून वेगळं ठरवतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी राजकीय सामाजिक अडथळे निर्माण केले, प्रवास कठीण केला, त्यांनाही साकीब शहा म्हणतात, तुमच्यामुळे मला पुढे जाण्याची नवी प्रेरणा मिळाली. साकीब शहा जानूला शाह यांचा हा प्रेरणादायी, हृदयाला भिडणारा संदेश सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. प्रतिनिधी मोहन पवार, पुसद. सर्व पुसदकर नागरिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व पत्रकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व महानुभावांना माझा नमस्कार. सर्वसाधारण कुटुंबात जन्मल्यानंतर वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी माझे पितृछत्र हरवले. त्यानंतर पिता आणि आई अशा दोन्ही भूमिका पार पाडताना माझ्या आईने माझा व माझा छोटा भाऊ सुलतान यांची अतिशय योग्य परवरिश केली. आईच्या आशीर्वादामुळे मी वेटलिफ्टिंगच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. त्यानंतर सामाजिक कार्याचा वसा घेत मी मागील 13 वर्षांपासून सामाजिक कार्यात आपले योगदान देत आलो आहे. 2016 साली वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी मी काँग्रेस आयतर्फे नगरसेवक म्हणून निवडून आलो. राजकीय क्षेत्रात उतरताना भ्रष्टाचार व हुकुमशाही विरुद्ध लढण्याचे परिवाराकडून मिळालेले बाळकडू मला पुसद नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करण्यासाठी चालना देत गेले. नागरी सुविधा उपलब्ध करून देताना नगरपालिकेकडून केल्या जाणाऱ्या हैगय, दुर्लक्ष याकडे लक्ष वेधून जनहिताची कामे करून देण्यात पुढाकार घेतला. हे करताना 5 वर्षात नगरपालिकेमधील अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना चव्हाट्यावर आणून पोलखोल केली. कोरोना काळ असो की सर्वसामान्यांना आरोग्यविषयक अडचणी या सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे अनेकांना फायदा होऊन काहींना जीवनदान भेटले. माझ्या सामाजिक राजकीय कार्यात प्रामाणिकपणा असल्याचे दिसून आल्याने सर्व पत्रकार बंधू भगिनींनी कोणत्याही जाहिरातीशिवाय माझ्या कार्याला निःशुल्क प्रसिद्धी दिली. त्याबद्दल सर्व प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, यूट्यूब, पोर्टल व सोशल मीडियाच्या पत्रकार बंधू भगिनींचे खूप खूप आभार. या 9 वर्षाच्या काळात माझ्या बोलण्याने किंवा कृतीतून कोणी दुखावल्या गेले असतील, त्यांनी मला आपला लहान भाऊ समजून क्षमा करावी. तर ज्यांनी माझ्या आयुष्याचं वाटोळं होऊ राजकीय व सामाजिक भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे देखील आभार मानणे मी माझे आद्य कर्तव्य समजतो, कारण त्यातूनही मला नवी प्रेरणाच मिळत गेली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.